नमस्कार. बालभारती कथा विश्व. छान अशी कथा बाल शिकारी. आपल्या देशातील ही कथा आहे. आसाम जवळच्या नागभूमीत घडलेली. एका छोट्या मुलाची. त्याचे नाव आहे वंगथम पांचा. वंगथम पाचाचे गाव सोनारी. एक लहानसे खेडे. भोवताली दाट जंगल, किर्र झाडीने वेढलेले. अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे. त्याला भीती कशी ती ठाऊकच नव्हती. तो खांद्यावर बंदूक टाके आणि जंगलात फिरायला निघे. जंगलातून फिरत राहायचे हाच त्याचा छंद. डोंगरदऱ्या पायाखाली तुळवताना तो तहानभूक विसरत असे. तसा तो वयानेही फारसा मोठा नव्हता. त्याचे वय होते केवळ 14 वर्षांचे. एके दिवशी तो असाच फिरत होता. किर्र झाडीतून वाट काढत मजेने चालला होता. संध्याकाळ होत आली होती. त्या घनदाट जंगलात अंधार दाटू लागला होता. वंगथम जंगलाच्या बाहेर पडला. तोच अचानक समोर एक वाघीण दत्त म्हणून उभी. बापरे, केवढे मोठे ते जनावर! केवढा अकराळ विक्राळ व भेसूर जबडा! फुललेल्या कोळशासारखे लाल भडक डोळे! नुसते लांबून पाहूनच अंगाला दरदरून घाम फुटावा. पण वंगथम मात्र घाबरला नाही. सावध होऊन तो पवित्र्यात उभा राहिला. बंदूक सज्ज होतीच. वाघिणीची व वंगथमची नजरानजर झाली. मात्र वाघिणीने त्यांच्यावर एकदम झेप घेतली. वंगथम सावध होताच. विजेच्या चपळाईने त्याने वाघिणीची झेप चुकवली. वाघीण चवताळली. तिने गगनभेदी डरकाळी फोडली. सारे जंगल दणाणून गेले. इतक्यात वंगथमने अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ 2-3 गोळ्या झाडल्या. कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज निघाला. सुसू करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या वर्मी बसल्या. भेसूर किंकाळी फोडीत वाघीण क्षणार्धात जमिनीवर कोसळली. तिच्या त्या वरुण किंकाळीने सारे जंगल दणाणून गेले. जंगलातील पशूंच्या भीतीने थरकाप उडाला. ते सैरावैरा धावू लागले. झाडावरचे असंख्य पक्षी फडफड असा पंखांचा आवाज करीत आकाशात उडू लागले. वंगथमने वाघिणीकडे पाहिले. ती निपचित पडलेली त्याला दिसली. तो तिच्याजवळ गेला. हातातली बंदूक अभिमानाने त्याने खांद्यावर धरली. एक पाय वाघिणीच्या अंगावर रोखून तो मोठ्या ऐटीत उभा राहिला. वाघिणीच्या शिकारीची बातमी गावात पसरली. सारे सोनारी खेडे त्या जंगलाकडे धावले. त्या मेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली. अबब, केवढे मोठे धूळ! वाव 1.5 वाव लांब! जो तो आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागला. गावकऱ्यांनी मग वाजत गाजत ती वाघीण गावात आणली. त्यांना हायसे वाटले. ते काही दिवस या वाघिणीने त्याला सळो की पळो करून सोडले होते. 7-8 माणसांचे बळी तिने घेतले होते. गावकऱ्यांनी तिला मारण्याचा पूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता, पण व्यर्थ. आज मात्र वंगथमला ती चकवू शकली नाही. बाल शिकारी वंगथमने तिच्यावर मात केली. जे साऱ्या गावाला करता आले नाही ते या छोट्या वंगथमने करून दाखवले. केवढा पराक्रम! केवढे ते शौर्य! शूर वंगथमने गावकऱ्यांनी अभिवादन केले. शूर वंगथमचे गावकऱ्यांनी अभिवादन केले, अभिनंदन केले. त्यांचा गौरव केला. शाब्बास वंगथम, शाब्बास, असे सर्व गावकरी म्हणाले. वंगथमच्या शौर्याची ही कथा दिल्लीसही पोहोचली. ती भारताच्या पंतप्रधानांच्या कानावर गेली. त्यांनी वंगथमला दिल्लीला बोलावले. त्याची पाठ थोपटली. त्याच्या या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पारितोषिक देऊन त्याचा गौरवही केला. वंगथमची ही कथा. बाल शिकारी. ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.